गवार आणि सुकटीची अशी हेल्दी रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, वजन कमी करताना चवदार आणि प्रोटीनयुक्त जेवण खायचं असेल तर ही रेसिपी नक्की बघा. ही रेसिपी प्रोटीन, फायबर आणि पोषक तत्वांनी भरलेली असून वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी खूप उत्तम पर्याय आहे. तर इथे मी कोवळी फ्रेश गवार घेतलेले आहे 1 वाटी पूर्ण. त्याचबरोबर हळद, मीठ, मसाला घेतलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. इथे सुकट घेतलेले आहे थोड्याशा प्रमाणात, भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे टोमॅटो यूज करणार आहे आणि कांदा, कोथिंबीर, हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे. एका कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे 1 चम्मच इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कांदा भाजायला टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. जितकं बारीक कट करता येईल तितकं बारीक कट करून घ्यायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाल्यावर कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आहे तो लवकर सॉफ्ट होईल, पाणी सोडेल. कारण आपण ॲक्च्युली तेल थोडं कमी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं इथे पाणी टाकणार आहे मी. तर यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथे मी लाल तिखट, काश्मीरी आणि हळद असे एकत्रच घेतले होते. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला जी सुकट आहे ती आपल्याला परतवून घ्यायची आहे, छानपैकी परतवून घ्यायची आहे, म्हणजे अजिबात वास येत नाही. त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतली होती, त्याच्यामुळे इतकं वास येत नव्हता. पण तरीसुद्धा आपल्याला कांदा आणि टोमॅटो बरोबर सुकट जे आहे ते 2 मिनटं व्यवस्थित छान परतवून घ्यायचे आहे. आणि मग त्यामध्ये छान फ्रेश हिरवीगार अशी गवार टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला विदाऊट पाण्याचे इथे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. इथे मी झाकण ठेवणार आहे आणि झाकणावरती थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि अशाच पद्धतीने पूर्णपणे मी गवारची भाजी आहे ती शिजवून घेणार आहे. तुम्ही मध्ये मध्ये चेक करू शकता. अगदी 5 ते 7 मिनिटानंतर बघितले आणि माझी भाजी जी आहे ती खूप छान टेस्टी झालेली होती आणि वास पण सुटलेला होता मस्त टेस्टी असा. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान टेस्टी आणि चवदार भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. शेवटी मी त्याच्यामध्ये 2 ते 3 कोकम टाकले होते, त्याच्यामुळे चव जी आहे ती खूप अजून भन्नाट येते. आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता 1 नंबर भाजी झालेली आहे. तर डाईट करताय आणि जर अशा रेसिपीज तुम्हाला खायला मिळत असतील तर वाव. डाईट करताना त्यात रेग्युलर सॅलड हे ते असं नॉर्मल ज्यूस फ्रूट्स खाऊन कंटाळा येतो, म्हणून मी या अशा नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, तर मलासुद्धा त्याचा आनंद होईल. तर आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छान हेल्दी, टेस्टी आणि झणझणीत रेसिपीमध्ये. बाय बाय.